नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कंबाईन मेंटर ऑफिशियलच्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. प्रिलिम्सची टेस्ट सिरीज आपली सुरू होते आणि त्याच्याबद्दल माहिती देणार एक छोटंसं सेशन आहे. याच्यामध्ये डेज आणि डेट्स तुम्हाला सांगतो की जेणेकरून तुमच्याही लक्षात राहावं की कधी आपली टेस्ट सिरीज आहे आणि कधी नाही. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे यावेळेस जी 5 सर्कलवाल्या OMR ची चर्चा आहे, तर ती OMR ही CMO कडून रिलीज करण्यात आलेली आहे. आपल्या कंबाईन मेंटर ऑफिशियलच्या टेलिग्राम चॅनलवरती ती OMR तुम्हाला पाहायला मिळेल. माझ्या सर्वांना रिक्वेस्ट राहील, सध्या तुम्ही जी पेपरची प्रॅक्टिस करताय तर ती नवीन OMR वरतीच करणं अपेक्षित आहे. जुन्या OMR वापरू नका, कारण त्याच्यात 5वा गोल आहे. 1 मार्चला कंबाईन मेंटर ऑफिशियलच्या मेन्सच्या टेस्ट सिरीजचा पहिला पेपर झाला आणि बऱ्याचशा जणांनी पर्याय क्रमांक 4 सर्कल करताना चुकून त्यांनी 5चा केलाय. ओके, 5चा सर्कल डार्क केलाय. त्याच्यामुळे ते थोडंसं लक्षात घ्या. 1-2 पेपर तुमचे जाऊ शकतात. म्हणजे टेस्ट सिरीजचे म्हणतोय की कोणता गोल करायचा नाही, तर त्याच्यावरती थोडीशी काळजी घेणं अपेक्षित आहे. आयोगानं जशी OMR सांगितली होती म्हणजे त्यांच्या परिपत्रकानुसार, तर तशी OMR अगदी महाराष्ट्रातली सगळ्यात बेस्ट OMR आपण तयार करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलाय आणि ती तुम्हाला उपलब्ध आहे. कंबाईन मेंटर ऑफिशियलच्या टेलिग्राम चॅनलवरती तुम्ही ती पहा, डाउनलोड करा, त्याची प्रिंट काढा आणि आत्ता जी टेस्ट सिरीजची प्रॅक्टिस कराल तुम्ही, म्हणजे इतर टेस्ट असतील किंवा आयोगाचे पेपर तुम्हाला सोडवायचे असतील, तर ते त्याच OMR वरती सोडवणं अपेक्षित आहे. आणि आपली जी टेस्ट सिरीज होईल तर त्या टेस्ट सिरीजसाठी तशीच आयोगाप्रमाणेच आपण OMR वापरत आहोत. आता ह्या आपल्या टेस्ट सिरीजचा प्रिलिम्सचा पहिला पेपर जो आहे तर तो 8 मार्चला पार पडतोय. बरोबर. पुण्यासह आपण 4 ठिकाणी ऑफलाईन स्वरूपात यावर्षी टेस्ट सिरीज कंडक्ट करतोय. त्याच्यामध्ये छत्रपती संभाजीनगर आहे, अमरावती आहे, कोल्हापूर आहे, नाशिक आणि हे 5वं पुणे. तर अशा महाराष्ट्रातल्या 5 जिल्ह्यात ऑफलाईन स्वरूपात एकाच दिवशी एकाच वेळी CMOची प्रिलिम्सची टेस्ट सिरीज पार पडतीये. पहिला पेपर आहे जागतिक महिला दिनाचा औचित्य साधून 8 मार्चला आपला पहिला पेपर आहे. आयोगाचीच वेळ आहे 11 ते 12 आणि हा पेपर जो आहे तर कॉम्प्रिहेन्सिव्ह स्वरूपाचा आहे. म्हणजे आपण विषयानुसार वगैरे असं काही केलेलं नाही. सर्व जे पेपर आहेत तर ते फुल लेंथ असतील, कॉम्प्रिहेन्सिव्ह असतील, हे लक्षात ठेवा. आणि आत्ता म्हणजे आपले मागच्या वर्षी जे 11 पेपर झाले होते तर त्या 11 पेपरपेक्षा या पेपरची गुणवत्ता नक्कीच एक पाऊल पुढे आहे. काहीतरी चांगले बदल की ज्या बदलांमुळे तुम्ही अधिक रिझल्टच्या जवळ पोहोचाल, असे बदल जे आहेत या टेस्ट सिरीजमध्ये तुम्हाला दिसतील. म्हणजे मागच्या टेस्ट सिरीजचं वैशिष्ट्य मी हे खूप जबाबदारीनं, हक्कानं आणि अभिमानानं बोलतोय. जेवढा तुम्हाला टेस्ट सिरीजला स्कोर येत होता प्लस मायनस 2-3 मार्क तेवढाच तुम्हाला आयोगाच्या पेपरमध्ये आलाय. हे ऑफिसला येऊन जी लोक मला भेटलेले आहेत की जे आपल्या टेस्ट सिरीजला होते किंवा ऍडमिशन घेताना त्यांचं आणि माझं बोलणं झालंय, तर त्यांनी हे खूप अभिमानाने सांगितलंय की जेवढा आम्हाला प्रिलिमच्या टेस्ट सिरीजला स्कोर येत होता तेवढाच स्कोर आम्हाला आयोगाच्या पेपरला सुद्धा आलेला आहे. प्रश्नांची क्वालिटी अगदी आयोगाच्या चौकटीत, म्हणजे आम्ही आयोगाला मॅच करण्याचा पुरेपूर प्रयत्न करतोय. त्याच्यामुळं CMO वरती जे विश्वास ठेवून येत आहेत तर त्यांना तर आमंत्रण आहेच आहे. याशिवाय ज्यांच्यापर्यंत अजून आम्ही पोहोचलो नव्हतो तर प्लीज जी लोक अभ्यास करतात खूप डेडिकेटली, तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ न विसरता शेअर करा आणि त्यांना सुद्धा या टेस्ट सिरीजमध्ये सहभागी व्हायला सांगा. एकूण आपले 9 पेपर आहेत. बरोबर. 15 मार्च, 22 मार्च, 5 एप्रिल, 12 एप्रिल, 26 एप्रिल, 10 मे, 20 जून आणि 28 जून असे एकूण 9 पेपर आहेत. वेळ आहे आयोगाप्रमाणेच सकाळी 11 ते 12 या वेळेत आपला पेपर होणार आहे आणि सर्वच्या सर्व पेपर हे 9च्या 9 पेपर अगदी कॉम्प्रिहेन्सिव्ह स्वरूपाचे आहेत. विषयानुसार आपण घेत नाही. बरोबर. आणि टेस्ट सिरीज वरती काम करण्यासाठी म्हणजे खूप चांगलं आपण टेस्ट सिरीज वरती काम करतोय. एक स्पार्क नावाचा आपण प्रोग्राम लॉन्च केलाय, ते तुम्हाला माहितीच असेल. आता ह्या स्पार्कच्या माध्यमातून आपण काय करतोय, ज्यांचा खूप चांगला स्कोर आलाय आणि ज्यांचा खूप कमी स्कोर आलाय तर अशा दोघांही विद्यार्थ्यांवरती आपण काम करतोय. स्पार्क म्हणजे स्ट्रॅटेजिक परफॉर्मन्स असेसमेंट अँड रँकिंग. आता हा जो प्रोग्राम आहे तर हा पूर्वच्या टेस्ट सोबतच हा मेन्सच्या टेस्ट सिरीज सुद्धा साठी लागू असणार आहे. आम्ही तुम्हाला एक शीट देणार आहे. ती शीट आपला जो टेस्ट सिरीजचा टेलिग्राम चॅनल आहे तर त्याच्यावरती ती शीट पोस्ट केली जाईल. तुम्ही त्याची प्रिंट काढायची आणि ऑफिसला येताना ती भरून घेऊन यायची. बरोबर. त्याच्यामध्ये एखादा सब्जेक्ट असेल, सपोज पॉलिटी बद्दल बोलू आपण. पॉलिटीचे 15 प्रश्न आहेत प्रिलिम्सला. तुम्ही सोडवले 12, बरोबर आलेत 10, चुकलेत 2, असे ह्या त्या शीटमध्ये हे सगळं काय भरून आणायचं. ओके. ती शीट तुम्हाला रिलीज केल्यानंतर समजून येईल आणि ही शीट भरल्यानंतर अगदी तुमच्या प्रत्येक प्रश्नांवरती चर्चा केली जाईल इथं की का चुकलं, कशासाठी चुकलं, पुढच्या टेस्ट सिरीजला हे न चुकण्यासाठी काय करावं लागेल.
कुठं वाचायचं, कुठं स्किप करायचं, प्रश्न कसे सोडवायचे, हा अप्रोच बिल्डिंगवाला हा प्रोग्राम आहे स्पार्क. बरोबर. हा पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा ह्या दोन्ही ज्या टेस्ट सिरीज आहेत तर त्या दोन्ही टेस्ट सिरीजसाठी हा स्पार्क तुम्हाला लागू असेल. त्याच्यामुळे हे लक्षात ठेवा. हे खूप महत्वाचा आणि चांगला इनिशिएटिव्ह सीएमओ कडून यावर्षी राबवला जाणार आहे. बरोबर. म्हणजे टेस्ट सिरीज झालं की दुसऱ्या दिवशी रिझल्ट लागतोय आपला. बरोबर. म्हणजे पहिल्या दिवशी टेस्ट सिरीज झाल्यानंतर 12:30 वाजता आन्सर की येते, 1 वाजता तुम्हाला विश्लेषण ऍपमध्ये उपलब्ध होतंय आणि दुसऱ्या दिवशीपासून आपण स्पार्कवरती काम करणार आहोत. अगदी हे 9 पेपर प्रीचे आणि मेन्सचे 8 पेपर ह्या सर्व पेपरवरती आपण स्पार्क या इनिशिएटिव्ह अंतर्गत काम करणार आहोत. त्याच्यामुळं खचून नाही जायचं. लक्षात ठेवा 2026 हे स्पर्धा परीक्षाच्या आयुष्यातलं हे तुमचं शेवटचं वर्ष असायला पाहिजे. पुन्हा मग प्री मेन्स इंटरव्ह्यू याच्यात जर का अडकायचं नसेल तर आत्ताच स्वतःला झोकून देऊन काम करा. अगदी तुमच्या दररोजच्या दिवसातल्या प्रत्येक मिनिटाचं सुद्धा नियोजन असलं पाहिजे. हे खूप गरजेचं आहे. ओके. आता रविवारी पेपर आपला होणार आहे. बरोबर. तर रविवारीच या पेपरचं सगळं अनालिसिस करून पेपर बाजूला ठेवून द्या. नाहीतर मग संध्याकाळी करेन, सकाळ करेन, उद्या करेन, परवा करेन, झालं मग त्या दिवशीचं अनालिसिस त्या दिवशी होतच नाही. ते तसंच पेंडिंग राहतं. मग पेपर जवळ आला लक्षात येतं आपण टेस्ट सिरीज लावली होती, त्याचं अनालिसिस राहिले. त्यावेळेस टेन्शन येतं. बरोबर. त्याच्यामुळं ज्या दिवशी पेपर होतोय त्याच दिवशी त्याचं अनालिसिस करा. काय चुकलंय, काय बरोबर आलंय याच्यावरती काम करा आणि मग स्पार्क अंतर्गत तुम्ही आम्हाला भेटायला या ऑफिसला आणि मग आपण त्याच्यावरती चर्चा करू आणि त्याच्यावरती एक चांगला मार्ग काढू. म्हणजे ज्यांचा खूप चांगला स्कोर आलाय, बरोबर, म्हणजे 100 प्रश्नांपैकी तुमचे 70 प्रश्न बरोबर येतात टेस्ट सिरीजला, तर हे 70 आयोगाला सुद्धा बरोबर यायला पाहिजेत ना मग तुमचे. तर त्याच्यासाठी काय करायला पाहिजे, या सगळ्या गोष्टी या स्पार्क मध्ये आपण सांगतोय. किंवा 100 पैकी तुमच्या पहिल्या टेस्टला 10च बरोबर आलेत, मग तुम्ही 65 पर्यंत 70 पर्यंत पोहोचण्यासाठी तुम्ही काय करायला पाहिजे, किंवा कसा तुमचा अभ्यासाचा पॅटर्न डिझाईन करायला पाहिजे, कशी स्ट्रॅटेजी डिझाईन करायला पाहिजे, या सगळ्या गोष्टी त्या स्पार्क अंतर्गत तुम्हाला सांगितल्या जातील. हे खूप महत्वाचं आहे. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या टेस्ट सिरीजची काही वैशिष्ट्ये आहेत. काय आपण करतोय हे सगळे पेपर कसा तयार होतो याच्याबद्दल मी बोललोय, खूप डिटेलमध्ये बोललोय. एकदा ते लेक्चर पहा, कमेंट बॉक्समध्ये किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला देतो. ऑनलाईन आणि ऑफलाईन स्वरूपात हे 9 पेपर पार पडतील. त्याच्यानंतर प्रत्येक पेपर बायलिंग्वल आहे. खूप जणांच्या कमेंट्स येतात की पेपर 2 भाषेत असतील का, तर आयोगाप्रमाणे बायलिंग्वल पेपर असेल आणि इंग्लिश ट्रान्सलेशनचा अगदी शब्द ना शब्द व्यवस्थितपणे पाहिलाय. तिथं कोणतीही चूक होणार नाही याची पुरेपूर काळजी घेतली. त्याच्यामुळे त्याचं तुम्ही टेन्शन घेऊ नका. पहिल्यांदा मराठीत प्रश्न प्रिंट झाला आणि त्याच्याच खाली आयोगाप्रमाणे इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन आहे. बायलिंग्वल पेपर आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं आयोगाच्या चौकटीत तयार केलेला पेपर आहे. आता ह्या टेस्ट सिरीजचं विश्लेषण जे आहे तर ते ऍपवरती उपलब्ध असेल. म्हणजे पेपर झाल्यानंतर म्हणजे 12 वाजता पेपर संपेल, 12:30 तुम्हाला पहिली आन्सर की येईल आणि 1 वाजता त्याच दिवशी तुम्हाला या सगळ्या टेस्टचं विश्लेषण जे आहे तर कंबाईन मेंटर ऑफिशियलच्या ऍपमध्ये उपलब्ध करून देतोय. त्याच्यानंतर आयोगाची प्रश्न विचारण्याची पद्धत समजेल, त्यामुळे अभ्यास करण्यासाठी एक वेगळी दिशा जी आहे तर ती तुम्हाला मिळणार आहे. म्हणजे आम्ही ओरडून का म्हणतोय हे आयोगाच्या चौकटीतलं, तर प्रश्नांचं ड्राफ्टिंग त्या अँगलने आम्ही केलंय की आयोगाला मॅच होणारे प्रश्न आम्ही काढण्याचा प्रयत्न करतोय. म्हणून मागच्या वर्षीचा टेस्ट सिरीज तुम्ही पाहिले असतील, ग्रुप बी ला 11 टेस्ट मधून 49 क्वेश्चन रिफ्लेक्ट झालेत आणि ग्रुप सी ला 52 प्रश्न रिफ्लेक्ट झालेत. हा खूप मोठा आकडा आहे बरं का, लक्षात ठेवा. बरोबर. त्याच्यानंतर प्रत्येक पेपर तुम्हाला निकालाच्या दिशेने घेऊन जाणार आहे. मी सुरुवातीला सांगितलं तुम्हाला की प्रॅक्टिस मधून तुम्ही परफेक्ट होऊ शकता. जे काही जणांना एक्झामचा खूप फोबिया आहे, मी आता बोलतोय विद्यार्थ्यांसोबत तर ते मला दिसून येतंय. ते म्हणतात की सर हाताला पाणी सुटतंय, तिथे कॉन्सन्ट्रेशन होत नाही, पेपरची भीती वाटतेय, गोल मला 1चा करायचा असतो मी 2ला होतोय माझ्याकडून चुकून. तर ही जी सगळी एक्झामची भीती आहे ती जर का तुम्हाला घालवायची असेल तर तुम्हाला प्रश्न सोडवण्याची प्रॅक्टिस केली पाहिजे आणि ती माझ्या मते आयोगाच्या वेळेत तुम्ही केली पाहिजे. नाहीतर आयोगाचा पेपर आहे 11 ते 12, तुम्ही म्हणणार मला संध्याकाळी 3 ते 4 खूप चांगलं वाटतंय सायंकाळी, मग 3 ते 4 सोडवतो. 3 ते 4 मेन्स मधला जीएसचा पेपर असतो ना, हे तुम्हाला कधी लक्षात येणार. सो म्हणजे जरी तुम्ही आयोगाचा पेपर सोडवत असला तरी सुद्धा ते आयोगाच्याच वेळेप्रमाणे सोडवण्याचा प्रयत्न करा. म्हणजे 11 ते 12 बसताय तर 11 ते 12च पेपर सोडवा. नंतर कोणाचा तरी फोन आलाय गेलाय निघून, असं नको करायला. 11 ते 12च पेपर सोडवा. टेस्ट पेपरमुळे तुमचा आत्मविश्वास जो आहे तर ते शेवटपर्यंत टिकून राहील याची खात्री कंबाईन मेंटरकडून मी तुम्हाला देतोय. ओके. पेपरचं वातावरण, आयोगाची चौकट, प्रश्नांची क्वालिटी आणि हे सगळं एका फ्रेम मध्ये बसवलं, हेच म्हणजे सीएमओची टेस्ट सिरीज आहे. याची ऑफलाईनची जी फी आहे तर ती 798 रुपये आहे आणि ऑनलाईनची फी जी आहे तर ती 548 रुपये एवढी आहे. ओके. आणि
हे सगळं तुम्हाला ॲपवरून ऍक्सेस मिळेल. याचा कंबाईन मेंटर ऑफिशियलचं ॲप जे आहे तर ते गुगलच्या प्ले स्टोअरवरून तुम्ही डाउनलोड करू शकता. ते ॲप डाउनलोड करा आणि तिथून मग टेस्ट सिरीज नावाचा एक तुम्हाला फोल्डर दिसेल. त्या टेस्ट सिरीज नावाच्या फोल्डरवरती क्लिक केल्यानंतर जिथं जिथं ऑफलाईन आहेत, पुणे ऑफलाईन टेस्ट सिरीज, कोल्हापूर ऑफलाईन टेस्ट सिरीज, छत्रपती संभाजीनगर ऑफलाईन टेस्ट सिरीज, अमरावती ऑफलाईन टेस्ट सिरीज, असे वेगवेगळे फोल्डर्स आहेत. तुम्ही ज्या जिल्ह्यात आहात किंवा जिथं तुम्ही अभ्यास करत आहात तर तो जिल्हा तुम्ही निवडायचा आणि तिथं ऍडमिशन प्रोसेस कंप्लीट करून घ्यायची. आता पुण्याच्या बाहेरचे जे लोक आहेत जे ऑफलाईनसाठी येणार आहेत, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, नाशिक आणि कोल्हापूर, तर या लोकांना त्यांच्या त्यांच्या सेंटर्सवरती त्यांचे आय कार्ड्स मिळतील पहिल्या टेस्ट सिरीजला. आणि मग तुम्ही ते आय कार्ड घेऊन प्रत्येक टेस्ट सिरीजला येणं कंपल्सरी आहे. आणि पुण्याचे जे लोक आहेत त्यांचं ऑफलाईन सेंटर आहे सर परशुराम भाऊ महाविद्यालय म्हणजेच SP कॉलेज, टिळक रोड, सदाशिव पेठ, पुणे 30. तर यांनी काय करायचंय, ज्यावेळेस तुम्ही ऑनलाईन परचेस कराल, म्हणजे ऑफलाईन जरी तुम्हाला प्रवेश घ्यायचा असेल तर तुम्ही ऑनलाईन ऍडमिशन करू शकता. तुमचं आय कार्ड मात्र CMOच्या पुणे ऑफिसमधून तुम्ही कलेक्ट करायचं आहे. सगळ्या प्रोसेस सोप्या करून ठेवलेल्या आहेत, जास्त टेन्शन घ्यायचं नाही. आणि जरी तुम्ही पुण्याच्या ऑफिसला हार्ड कॅश घेऊन आला तरी सुद्धा तुमचं ऍडमिशन करून घेतलं जाईल. परंतु माझं मत आहे की ऑफलाईनसाठी सुद्धा तुम्ही ऑनलाईन ऍडमिशन करा. फक्त इथं आल्यानंतर आम्हाला इनवॉइस दाखवा, मग तुम्हाला ते आय कार्ड बनवून दिलं जाईल. सगळ्या प्रोसेस सोप्या करतोय, त्याच्यामुळे जास्त टेन्शन घ्यायचं नाही. अधिक माहितीसाठी हे नंबर तुम्हाला दिलेले आहेत, याच्यावरती तुम्ही कॉल किंवा मेसेज करा. तुमच्या कॉल किंवा मेसेजला आम्ही रिप्लाय करतोय आणि तुमच्या जे काही अडचणी असतील तर त्या सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. बरोबर. तर हे टेस्ट सिरीजचं शेड्यूल आहे, हे लक्षात ठेवा. एकूण 9 टेस्ट आहेत, अगदी आयोगाच्या चौकटीत, आणि खूप चांगलं काम केलंय या टेस्ट सिरीजवरती. त्याच्यामुळे कोणतीही मनात शंका न बाळगता तुम्ही या टेस्ट सिरीजला या आणि यावर्षी रिझल्ट काढा, असं माझं मत आहे. म्हणजे भरताय 798 रुपये, तर ते वाया गेल्यासारखं वाटणार नाही, ही जबाबदारी माझी. तुम्हाला असं वाटेल की योग्य ठिकाणी योग्य टेस्ट सिरीज आपण लावली. ओके, चलो. आता याच्यानंतर काय करतो, तुम्हाला ऑफलाईन कुठं कुठं होणार आहे ते मी तुम्हाला एकदा दाखवतो. ही आपली ऑफलाईनची सेंटर आहेत. याच्यामध्ये कोल्हापूरचं सेंटर जर का तुम्ही पाहिलं, सो SM लोहिया हायस्कूल व ज्युनियर कॉलेज, मंगळवार पेठ, कोल्हापूर, हे कोल्हापूरचं सेंटर आहे. पुण्याचं SP कॉलेज म्हणजे सर परशुराम भाऊ महाविद्यालय, टिळक रोड, सदाशिव पेठ, पुणे. छत्रपती संभाजीनगरचं सेंटर जे आहे तर श्री शिवाजी हायस्कूल, खोकडपुरा, छत्रपती संभाजीनगर. नाशिकचं सेंटर जे आहे तर सिंधुसागर अकॅडमी इंग्लिश मीडियम स्कूल, जुनी पंडित कॉलनी, शरणपूर रोड, नाशिक. हे नाशिककरांनो लक्षात ठेवा. अमरावतीचं सेंटर जे आहे तर सेंट थॉमस प्रशासकीय महाविद्यालय, बियाणी चौक, RTO ऑफिस जवळ, अमरावती. अशा 5 ठिकाणी यावर्षी CMOची प्रिलिमची टेस्ट सिरीज जी आहे तर ती पार पडतीये. आणि मेन्सची टेस्ट सिरीज जी आहे तर ती ऑफलाईन स्वरूपात फक्त पुण्यात होतीये, हे लक्षात ठेवा. कुठली? मेन्सची 2025 जी ग्रुप B आणि C ची मेन्स असेल तर त्याची टेस्ट सिरीज पुण्यात फक्त ऑफलाईन स्वरूपात आहे, आणि ऑनलाईन स्वरूपात मग तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्रात आम्ही उपलब्ध करून देतोय. याचबरोबर जर का तुम्ही या 5 शहरात नसाल आणि तुम्हाला टेस्ट सिरीज द्यायची असेल तर तुम्ही ऑनलाईन स्वरूपात टेस्ट परचेस करू शकता. त्याच्यासाठी तुम्हाला कंबाईन मेंटर ऑफिशियल हे ॲप जे आहे तर ते डाउनलोड करावं लागेल. आणि तिथं काय करायचं, ॲप डाउनलोड केल्यानंतर टेस्ट सिरीज नावाचं एक फोल्डर असेल, मगाशी सांगितल्याप्रमाणे. ओके, त्या टेस्ट सिरीजच्या फोल्डरमध्ये जायचं आणि तिथं संपूर्ण महाराष्ट्रात टेस्ट सिरीज, संपूर्ण महाराष्ट्रात ऑनलाईन असा नावाचा एक फोल्डर आहे, त्याच्यावरती क्लिक करा, ती परचेस करा आणि मग तुम्हाला ऑनलाईन ऍक्सेस मिळून जाईल. आता तुम्ही म्हणणार मग ऑनलाईन साठी तुम्ही कसं करताय, तेही लगेच सांगतो. आता ऑनलाईन साठी आपण काय केलंय, म्हणजे यांचा पेपर किती आहे 11 ते 12 ऑफलाईन वाल्यांचा. तर ऑनलाईन वाल्यांना सकाळी 9:30 वाजता ऍप मध्ये पेपर उपलब्ध करून दिला जातोय. सकाळी 9:30 वाजता प्रत्येक टेस्टच्या दिवशी सकाळी 9:30 वाजता ऑनलाईन वाल्याला पेपर जो आहे ऍप मध्ये उपलब्ध करून दिला जातोय. तुम्ही ते डाउनलोड करा आणि त्याची प्रिंट करा. बरोबर, तिथं OMR ही दिलेली आहे, त्याचंही कुठलं टेन्शन घ्यायचं नाही. ती OMR एकदाच त्याच्या काही 20-25 प्रिंट मारून ठेवा. ओके, 9:30 ला तुम्हाला पेपर दिला, तुम्ही प्रिंट काढली आणि आयोगाच्याच वेळेत 11 ते 12 या वेळेत तुम्ही घरी अभ्यास करत असाल तर घरी बसा, जर का तुम्ही रिडिंगला जाऊन पेपर सोडवणार असाल तर रिडिंगला बसा, पण टायमर लावा, 11 ते 12 याच वेळेत सोडवा. जर का तुमच्या कुठल्या अकॅडमीजच्या रिडिंग्स वगैरे असतील आणि तुम्हाला असं वाटतंय की तिथे सगळेजण टेस्ट सिरीज घेतात, तर एकदा ऑफिसला संपर्क साधा आणि माझ्यावर कॉन्टॅक्ट करा. आपण काहीतरी तिथे वेगळी सिस्टीम अरेंज करण्याचा प्रयत्न करू. म्हणजे बऱ्याचशा जणांनी मला नांदेडमधून विचारलंय, सोलापूरमधून विचारतायत, त्याच्यानंतर वेगवेगळ्या जिल्ह्यातून विचारणं होतंय, सातारमधून विचारलं जातंय, बारामतीमध्ये विचारलं जातंय, नागपूरमधून बरेचसे लोक विचारतायत. तर जर का तुमचा 20-25 लोकांचा ग्रुप बनत असेल टेस्ट सिरीजसाठी तर मला कॉन्टॅक्ट करा, आपण त्याच्यावरती काहीतरी चांगलं सोल्युशन देण्याचा प्रयत्न करू.
म्हणजे तुमची रिडिंग वगैरे आहे आणि तिथं जर का कंडक्ट होत असेल तर आपण तसं काहीतरी ऍडजस्टमेंट करण्याचा प्रयत्न करूया. पण माझं महत्वाचं हे काय आहे की 11 ते 12 याच वेळेत तुम्ही पेपर सोडवला पाहिजे. त्याच्यात एक वेगळी मजा आहे. आलं का लक्षात? म्हणजे पेपर सोडवणं म्हणजे कधी सोडवणं याला मी विरोध नाही करत. पण 11 ते 12 सोडवला तर म्हणजे आयोगाचा टाइम तो आहे. त्याच्यामुळे ते वाईब जे आहे तर इथं मॅच होऊ शकतात. त्याच्यामुळे प्लीज माझी रिक्वेस्ट आहे, जरी तुम्ही ऑनलाईन टेस्ट सिरीज घेतली असली तरी सुद्धा ती वेळ लावून 11 ते 12 याच वेळेत सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर हे असं आपलं प्रिलिमच्या टेस्ट सिरीजचं शेड्यूल असणार आहे. एकूण 9 टेस्ट या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहेत आणि हे या 9 टेस्टचं शेड्यूल आहे. ओके, जर का तुम्ही टेस्ट सिरीजला ऍडमिशन घेतलं असेल वेल अँड गुड, नसेल घेतलं तर 1-2 दिवसात लगेच घेऊन टाका. कारण 8 तारखेला जो आहे तर आपला पहिला पेपर पार पडणार आहे. 9 पेपर असतील, आयोगाच्या चौकटीत पेपर असतील, आयोगाप्रमाणे रचना आहे, आयोगाप्रमाणे वेळापत्रक सुद्धा आपलं असणार आहे. बाकी जर का काही डाऊट्स असतील तर ऑफिशियल नंबर आहेत आणि जर का तुम्ही पुण्यात असाल तर एकदा ऑफिसला या, भेट द्या, तुमचं ऍडमिशन करा आणि बाकी काही तुम्हाला शंका असतील तर त्याही मांडण्याचा प्रयत्न करा. पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा टेस्ट सिरीजसाठी. आणि माझं सर्वांना सांगणं एकच आहे, टेस्ट सिरीज आहे, तुम्ही खूपच कॅज्युअल घेताय, म्हणजे टेस्ट सिरीजला गेलाय ते रोल करून आणले दिले टाकून, असं करू नका. माझी रिक्वेस्ट आहे, तुम्ही कोणाची टेस्ट सिरीज लावा, कोणाचीही लावा, जी तुम्हाला जगातली सगळ्यात बेस्ट टेस्ट सिरीज वाटेल ती टेस्ट सिरीज लावा. सध्या तर आपण ही बेस्टच देण्याचा प्रयत्न करतोय, त्याच्यामुळे त्याच्याबद्दल काही डाऊट नाही. पण टेस्ट सिरीज कॅज्युअल घेऊ नका, ही माझी तुम्हाला हात जोडून नम्र विनंती आहे. आणि जर का तुम्ही टेस्ट सिरीज कॅज्युअल घेत असाल तर तुमचे पैसे पाण्यात जाणार आहेत. त्या दिवशीचं टेस्ट सिरीजचं अनालिसिस त्याच दिवशी झालं पाहिजे. कशाला सोमवारी करायचं? रविवारीच करा ना. असे रविवारी आपण विश्रांतीचा दिवस असं त्याला कन्सिडर करून टाकले तर मग करा ना, काय अडचण आहे? 100 प्रश्न आहेत, 100 प्रश्नांचं अनालिसिस बघायला किंवा करायला किती वेळ लागू शकतो? एका तासात तुम्ही पेपर सोडवताय, पुढचे 4 तास लागतील, पण संपला ना विषय. त्या दिवसाचा विषय त्या दिवशी संपवा, असं माझं मत आहे. आणि जे मेंटरशिपला आहेत प्रिलिमच्या, सीएमओच्या प्रिलिमच्या मेंटरशिपला आहेत, त्या लोकांना मी विशेष करून सांगतोय, तुमच्यासाठी टेस्ट सिरीजच्या विश्लेषणासाठी एकच वार आहे, तो म्हणजे रविवार. सोमवारी तुम्हाला करताच येणार नाही, कारण तुमचे टार्गेट्स आहेत आणि ते टार्गेट्स कम्प्लीटच झाले पाहिजेत. अजून एक मेंटरशिपच्या लोकांना मला सांगायचं आहे, टेस्ट सिरीज आहे मग आम्ही वेगळा अभ्यास करू का? बिलकुल करायचा नाही. टेस्ट सिरीजला टेस्ट सिरीजच्याच पद्धतीने डील करा. टेस्ट सिरीजसाठी तुम्ही टार्गेट्समध्ये फेरफार अजिबात करू नका, त्याचा तुम्हाला तोटा होणार आहे. मग तुमचे टार्गेट्सही राहतील आणि टेस्ट सिरीजला स्कोरही नाही येणार, कारण टार्गेट्स तुमच्यासाठी खूप महत्वाचे आहेत. आणि जे लोक फक्त आपल्याकडे टेस्ट सिरीजला येणार आहेत तर त्यांनाही माझी विनंती आहे की त्या दिवशीचं अनालिसिस त्याच दिवशी पाहून घ्या. प्रश्नपत्रिकाच आपण असं डिझाईन केलं की तुम्हाला जास्तीची जागा तुमच्या पेपरच्या राईट साईडला राहील. दोन्ही बाजूला तर आपण खाली आणि वर देतोय, राईट साईडला सुद्धा थोडीशी जास्तीची जागा राहील जेणेकरून तुम्हाला तिथं लिहिता येईल. म्हणजे जसं आयोगाची पेपरची ड्राफ्टिंग असते, रचना असते किंवा प्रिंटिंग असतं, तशाच पद्धतीनं आपण केलेलं आहे. म्हणजे आयोग जसं सुटसुटीत देतो तसं आपण सुटसुटीत दिलंय. त्याच्यामुळे तुम्हाला एक्स्ट्राची माहिती आहे तर तिथे तुम्हाला लिहून घेता येईल. आलं लक्षात? बाकी टेस्ट सिरीज बद्दल काही डाऊट, क्वेरीज, क्वेश्चन, सजेशन असतील तर नक्की आम्हाला सांगा, कॉल मेसेज करा आणि पुण्यात असेल तर एकदा ऑफिसला भेटा. अमरावतीकरांनो, नाशिककरांनो, छत्रपती संभाजीनगरकरांनो आणि कोल्हापूरकरांनो, तुम्हाला रिक्वेस्ट आहे, मागच्या वर्षी तुमचा रिस्पॉन्स खरंच खूप चांगला होता. याही वर्षी म्हणजे खूपच सगळीकडे ऍडमिशन होत आहेत. तर तुम्ही जो विश्वास ठेवलाय तर त्या विश्वासाला किंचितही तडा जाणार नाही, हा सीमोकडून मी शब्द देतोय. तेवढ्याच ताकदीची म्हणजे मागच्यापेक्षा एक पाऊल पुढं पण माग नाही टेस्ट सिरीज तुम्हाला मी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करतोय. आणि आय होप प्रिलिम्सची लोक यावर्षी टेस्ट सिरीज देत आहेत, पुढच्या वर्षी तुम्ही टेस्ट सिरीजला नसला पाहिजे प्रिलिम्सच्या. लक्षात ठेवा, यावर्षी तुम्ही प्रिलिम्स पास होऊन मेनसाठी क्वालिफाय व्हाल आणि हे वर्ष संपता संपता तुम्ही आयोगाच्या रिझल्टच्या फायनल लिस्टमध्ये असाल. या शुभेच्छा. बाकी टेस्ट सिरीजच्या बाजूने काय असेल तर ऑफिसला तुम्ही भेटू शकता, कॉलही करू शकता. थँक्यू सो मच. धन्यवाद मित्रांनो. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण भेटूयाच.